गंगाबाई, हा बापा बापा, कशी आहे हो तू? एवढा फोन लावला तुला, ते फोन उचलाले खाली नाही हो तू. हे कायले आली कडे उदाशी माझ्या घरी? हा, बहीण म्हणते बहीण, बहिणीच्या नावावर कलंक काय हे? कायले आली असं कडे हे? मी तर हिच्यासोबत बोलत आहे नाही फुकट. हा, फोन तिकडे होता वा, मला माहित नाही. तू कशी काय आली हो इकडे? हा, ओ मुन्नी, कशी काय आली तू इकडे? बाबा, आता काय बहिणीच्या घरी आले, बहिणीला विचारायला लागन काय हो? कोणाची परमिशन घ्यायला लागन काय मला? हा, कशी आहे बाबा, काय माहित बहीण तर माहित. येऊ नको म्हणते माझ्या घरी, जाऊ काय वापस आता? नाही, काय नाही जाता वापस. मी थोडी म्हटलं बाबा तुला वापस जाय म्हणून. कशी काय आली म्हटलं इकडे? कशी भटकली म्हटलं इकडे आता? मग बसायचं म्हणून नाही राहिली मले का? बस का काही? अहो नाही राहत ना तुझ्या घरी, त्या नवऱ्याच्या घरी नाही राहत मी. तू कायली एवढी भेट? मी कायले भिऊ? मी नाही भेट कायलेच. बस. कसं काय चालू आहे गंगाबाई? एखादा फोन नाही का काही नाही? बापा तुझ्या पोरीचं तर लग्न जुळलं म्हणते व. लग्न नाही जुळलं, साक्षगंधही झालं, तरी बहिणीला फोन नाही बापा. अजबच झाली तू तर. हा, आता ते वक्तावरच झालं व. पाहुणे आले पाहाले आणि तवाच त्यानं टिक्के लावले आणि अंगठ्या घातल्या, अंगठ्या सोबतच आणल्या होत्या त्यानं. मग कोणाला बोलावून कोणालाच नाही बोलावलं बा. मी म्हटलं आता तू नाहीतरी बोलावत नाही, चाल म्हटलं आता मीच जातो स्वतःहून. नाही बोलावत नाही बोलावत म्हटलं बहीण मले, मीच चालली जातो लेकाले म्हटलं. आता मस्त लग्नापर्यंत राहतो म्हटलं आरामशीर. लग्नाला तर लय टाइम आहे अजून, 2 महिन्यानं काढून म्हणते ते लोक लग्न. मग आतापासून असू असलं ना 2 महिन्यानं लग्न. नाहीतरी मला आता इथंच राह ना, इथंच राहतो आता मी काही जात नाही आता गावात. माझ्या गावात कधी माझ्या मन नाही लागून राहिलं बिचारे. आता इथंच राहतो तुझ्या घरी मी. राहू देशील ना का हाकलून देशील मला? बहीण होय ना तुझी, शेवटी सख्खी मावस बहीण होय ना. राय ना बापा, आता कोण म्हणते तुला? आता आलीस तू तर आता काय म्हणू तुले? हाकलू तर शकत नाही. राय काय होते बघ गंगाबाई, राहू ना आपण, हाय ना भाऊजी. हा, तू ये हाय भाऊजी ना, हाय भाऊजी. मस्त भाऊजीच्या घरी राहू ना दोघी जणी. पाहिजे बापा, माझ्या नवऱ्याला घेऊन घेऊन नको पाहिजे म्हणजे झालं. पयाली तर पयाली, काय होते? हा, माझा अधिकारच आहे तसा आहे भाऊजीवर. मग पयन तर पयन, काय फरक पडून राहिला तुला? एवढं काय भेट तू? आता कुठं चालली? बस ना, पाणी गिनी आणायला लावतो ना सुनीले. कायले कायले आणायला लावतो सुनीले पाणी गिनी? घेता येते ना मला, माय घर वय. ते एकटीचंच घर थोडी वय काही, मला घेता येते म्हटलं. कायले आली बापा ही मॅन संसाराला ग्रहण लावायला फालतोच. हा, कशी आहे मी? एक तर मला काय म्हणते आवडत नाही माझ्या नवऱ्यानं कोणासोबत बोलायले, आणि हे चालली माझ्या घरी अजून इथं. आता हे वादळच निर्माण करते वाटतं माझ्या घरात, त्याच्याशिवाय जाईनच नाहीये वापस. आता इले हाकलासाठी मला काही ना काही करा लागल. काय करू गड्या मी आता इले हाकलासाठी? बापा, आले हो तुम्ही एवढ्या लवकर घरी? आज कोण एवढ्या लवकर आले? वावरातलं सरलं काय काम तुमचं? आता काय मला रातभर दिवसभर वावरातच राहायला लावतो तिकडेच राहू मी. येऊ नये घरी? तू म्हणशील तर राहतो, एक खोपडी बांधून घेतो तिथं आता वावरात, आणि तिथंच राहतो. येतोच काय घरी? मग भाकर पाठवून देत जातो तिथं, नाही तर मीच हाताने करून खाऊ शकतो तिथं. नाही व, तसं नाही म्हणत. लवकर आले म्हटलं अशी म्हणून राहिली. गंगा, कोणाची वेळ? पाहुणे कोण आले आपल्या घरी? आता त्या पाहुण्याचं काय करायला लागते तुम्हाला? कोणी येऊ आपल्या घरी? बापा, कोणी येऊ म्हणजे कोण होय म्हटलं? तू आई आली काय? नाही, मै आई नाही आली. तुमची नातेवाईक आली. मै नातेवाईक नाही माहिती, तुमची नातेवाईक. मै कोणती नातेवाईक आली? माय बहीण? मै बहीण घेऊन आली काय? हा, का माय आली? कोण आलो? मैच बहीण आली, मै बहीण तुमची साई. असं मुन्नी आली वाटते? नाही एवढं हसायला काय झालं तुम्हाला? मुन्नी आली वाटते? हा, एवढी तर तुम्हाला कायचीच खुशी नाही होत. एवढी खुशी झाली एकदम? नाही, ते आपलं खुशी म्हणजे असं असते. आता कोणी पाहुणा आला तर आपल्याला खुशी होतेच ना. लय दिवसचे पाहुणे नव्हते आले ना आता आपल्या घरी, म्हणून होते. नाही, पण आता तुमची आई म्हटलं, बहीण म्हटलं, मै आई म्हटलं, तेव्हा तर तुमच्या तोंडावर असा निखारच नाही आला. आता मुन्नी म्हटल्या बरोबर लयच निखार आला तुमच्या तोंडावर. काय गोष्ट आहे? मला खरं खरं सांगा तुम्ही, सांगून देतो मी आता तुम्हाला. उठच्या माय बिन आता आहे. हाच नाही गुन्हा आहे माणसाले. आता हाच नाही तर काय लढू? पाहुणे आले घरी तर. भाऊजी आले तुम्ही? बापरे, किती दिवसाच्या नंतर दिसले भाऊजी तुम्ही. भाऊजी तुम्ही म्हातारे झाले. भाऊजी भाऊजी किती दिवसाच्या बाद दिसले तुम्ही भाऊजी मला. लय आठवण येऊन राहिली होती तुमची मला. तर आले मी तुम्हाला भेटायला, तत्काळ भेटायला आली. मुन्नी, असं एकदम काय भाऊजीच्या अंगावरच जाऊन पडायला लागते का बापा? हा, हे कोणता भाऊजीचा येव आहे? हा बाई, काय लो केस ओढून राहिली तो गंगाबाई? कमू गंगाबाई केस ओढून राहिली? हा, भाऊजीला भेटायला काय लागली मी? तर एवढं त्या पोटात दुखलं काय एकदम? भाऊजी काय ते एकटीच आहे काय? माहिती नाही काय? हा, एकदम त्या पोटात दुखायला लागलं तर माझे केस ओढायला लागली तू तर. गंगा, काय रे तिचे केस ओढून राहिली तो? अक्कल आहे का तिला काही? हा, कोण असं माणसाच्या अंगावर जाऊन चिपकते माणसाला? मी काही बी करू, माझे भाऊजी होय. मग तू कायले मदत बोलून राहिली? तुम्हाला वाटते जराशी काही? हे अंगावर येऊन राहिले ना, चांगले मस्त करून राहिले. हा, बायको उभी आहे का काही? त्याची काही तुम्हाला काही आहेच नाही. आता मी काय बोलू बा मी? आता ती आली तिकून, आता तिला आनंद झाला असं मला पाहून. लय दिवसाचं पाहिलं नाही म्हणून. हा, मग आता काय म्हणून मी तिच्या आनंदावर काय विरजण टाकू काय आता? त्या कोणता आनंद होय? हा, हिच्या नवऱ्याच्या घरी मी गेली, आता मी माई भाऊजीच लागते. मग मी जर हिच्या नवऱ्याच्या अंगावर गेली अशी तर मग नाही म्हणून ही, मग हे काय करण? असं आहे गंगाबाई तू कधी पहिल्यापासून मला अशी जयतच राहायची काय व? हा, काय म्हणते मी चांगल्या ना आता गळा भेट करून राहिली होती. काय झालं केलं तर? भाऊजी नाही का मग एवढा लाड करते ते मग
आणि तू काय म्हणतो मला अशी म्हणतो काय आता? बहीण होय तर बहिणीच्या अवकात न राहिलं, हे कोणतं वागणं होय तुया? हा, लोकांच्या साड्या काय अशाच असते काय? येते तर काय अंगावर जाऊन पडतात काय माणसाच्या? काही बी मॅच झाल्यासारखी करत राहतं. राहायचे तर चांगले राह माझ्या घरी, हे अशा न राहू नको. ओ गंगाबाई, तुला विचारून काही आली नाही मी तुझ्या घरी. तुला फोन लावले तर एक फोन नाही उचलला म्हटलं त्या. हा, मी राहू शकतो म्हटलं, माझ्या भाऊजीचं घर आहे म्हटलं. भाऊजीला जर म्हटलं ना तर तुला काढून देते भाऊजी कधी. त्या भाऊजीची काय शान आहे मला काढून द्या म्हणून घरातून? त्या भाऊजीला आणि तुले नाही हाकललं घरातून तर मग म्हणचं घे ना लग्न करून त्या भाऊजी सोबत आणि जाय तिकडे राहिले. मी तर तयारच आहे व, पण भाऊजीने केलं पाहिजे का नाही? भाऊजी चला आपण तिकडे दोघं जण लग्न करून घेऊ आणि तिकडेच राहू मस्त हिच्या दूर. हे नाही तरी आपल्याला जायतेच. दोघं चांगलेच नाही वाटत एका ठिकाणी आलो म्हणजे. नाही नाही मुन्नी, बोलण्यापुरतं मर्यादित असते, ठीक आहे. एवढं काही लिहा करायला लागते. बरोबर आहे तिचं गंगाचं. तुला राहायचं आहे ना राही ना, पण अशी नको वागू, चांगली वाग. भाऊजी तुम्हाला तुमची बायकोच चांगली वाटून राहिली वाटते आता, नाही? मी नाही चांगली दिसत वाटते आता तुम्हाला. पहिले तर तारीफ करी तुम्ही बाई, तू मस्त दिसतं मुन्नी, मला तर तूच आवडतं. हा, असे म्हणे ना तुम्ही मला भाऊजी. मग आता काय झालं, हिच्या समोर म्हणून राहिले का तुम्ही असे? आताही म्हणते, आता म्हणाले काय झालं? घेऊन जा ना ते तिकडे, पाय ना मग कशी तारीफ करते तुम्ही मागं येऊन. अरे बा गंगा, हे खोटं बोलून राहिली. मी काय नाही म्हणून असं, मी काहीच बोललो नाही बरं असं. तुम्ही माझ्यासोबत एक शब्द बोलू नका म्हटलं. रश्मीचे बाबा, पोरीचं लग्न आहे आता तोंडावर. हा, हे असे कारनामे तुमचे माहित पडले तर तिच्या सासरी म्हणजे झालं मग तुमच्या पोरीचं कल्याण, संसाराचं नुकसान तिच्या. ह्या वयात असे धंदे शोभून राहिले तुम्हाला आता करणं, नाही? काय बोलतो गंगाबाई तू? हा, ह्या वयात म्हणजे काय म्हातारं झालो काय आम्ही? जेव्हा नसता अजून. काय लावलं मुन्नी हे? हा, काय मी म्हटलं, काय म्हणून ते आता तिचा विश्वासघात करू का मी आता ह्या वयात? सांग बरं तू, शोभते का तुला असं वागणं? भाऊजी मी तुमच्यासाठी सगळं सोडून आली म्हटलं. मला तुमची लय आठवण येत होती, सगळं सोडून आली. आता मी इथंच राहतो ह्याच गावात. मी कुठंच जात नाही म्हटलं, आता इथंच राहतो, तुमच्या घरीच राहतो. नाही राहू दिन ना तुमची बायको तर तुमच्याच बाजूनं एक झोपडी बांधून तिथंच राहतो. पण म्हटलं तुम्ही मला हाकलू नका, इथंच राहतो मी, तुम्हीच पाहिजे मला आता. पागल पण करू नको मुन्नी, हे आता ह्या वयात बरोबर नाहीये. सांग, बायको आहे, लेकर आहे, पोरीचं लग्न आहे, आता पोराचं लग्न झालं, सून आहे घरात, शोभते काही असे कामं? भाऊजी सगळं शोभते. हा, हिच्या लग्नाच्या पहिले मॅच पसंत केलं होतं तुम्हाला, पण तुम्हाला ही आवडली होती. हा, म्हणून हिच्यासोबत तुम्ही लग्न केलं म्हटलं. हिच्यात काय होतं जे मायात नव्हतं? माझ्यासोबत काऊन नाही केलं होतं तुम्ही? मग आता झालं ना, आता लेकरं मोठे झाले, लग्न झाले. मी तुमच्यासाठी म्हटलं अजून लग्न नाही केलं म्हटलं, तशीच आहे. मग आणि तुम्ही काय म्हणते, नाही म्हणता? मुन्नी मला माफ कर, हात जोडतो मी तुझ्या समोर. हे असे कामं मला जमतही नाही, मी करतही नाही बा. असे कसे नाही म्हणते भाऊजी, माहीतच पडते ना. हा, आता काय म्हणते तर मी म्हटलं लग्न नाही केलं म्हटलं याच्यासाठी, मला हेच पसंत आले होते तर यायला हे पसंत आली गंगाबाई. हा, हिला पसंत केलं म्हटलं यायनं त्यावेळेस, आणि आता मी यायच्या मागं फिरून राहिली. आता याची बायको म्हणते मला का लग्न करून घे म्हणते त्याच्यासोबत. करण नाही तर काय करून, करणारच आहे मी आज नाही उद्या. हिला काय वाटते, त्याला जिंकल्याशिवाय तर मी राहतच नाही गंगारामले. काही ना काही चालतं पहिले खेळाच लागन आता. आता तर मस्त बसतो, पहिले आराम करून घेतो इथं. आता जातो थोडी काही मी इथून, नाहीतरी कुठं जाणार आहे मी आता? जाणं तर मला आहे नाही कुठं. गावात गेली तर गावातल्या बाया मलाच मारन, काहून का मी आता तिथेही कारनामा करून ठेवला. आता मला राहायला ठिकाणच नाहीये, इथंच राहतो ना आता. इथं मला कोणीही पाहायला येत नाही. आता घरात तर मला काही बोलायला भेटत नाही, जाईन भाऊजी सोबत मी. आता भाऊजी वावरात गेले का भाऊजी सोबत वावरातच जात जाईन आता. बस डब्बा घेतला का चालला भाऊजीच्या मागं. हे काय म्हणते, इले कोण ऐकते? जाय म्हणून तिकडे, नाही पटत तुले तर राहू नको म्हणे इथं. हे बाई कोण आहे कडे? गंगाबाई नाही दिसून राहिली घरात, आणि हे कोण आहे काय माहित? बाई गंगाबाई कुठे गेल्या? दिसून नाही राहिली गंगाबाई. अय बाई कोण आहे तू? सारखी घरात कशी काय आली? हा, असं कोणाच्या परक्या लोकांच्या घरात जात असते काय कोणी? कुठची बाई तू? चालली इथं घरात? आम्हाला परक्याच्या घरात काय आली हो मी? ह्या गावातलीच आहे ना मी. हा, मी सोबती नाहीये गंगाबाई, तिच्या घरी आली मी. तू कोण आहे व? मी कोण आहे म्हणजे कोणी तर असन ना घरात, जर बसली आहे तर. चोर तर नसनच दिवसा घुसली घरात चोरी करासाठी का? तुला दिसून राहिली आता चोरासारखी? मग मला काय विचारून राहिली? तू असन चोर म्हणून तुला विचारून राहिली कोण आहे म्हणून तू. हा, चोरासारखी घरात घुसून राहिली, आवाज नाही देणं, काही नाही. अशीच पद्धत आहे का तुमच्या गावातली? तुमच्या गावातल्या लोकांना कधी मला असं वाटतं अक्कलच नाहीये, म्हणून तर सारखे घरातच घुसते येऊन. ओ बाई पागलसारखी काही बोलू नको. कोण होईना काय होतं, कुठची होतं? आमच्या गावातली तर होई नाही, कधी पावली नसन गंगाबाईच्या घरची, नाही? मी काय म्हणतो, त्या गंगाबाईला आवाज दे पहिले, काम आहे तिच्यासोबत मला. माझ्यासोबत बोल, काय बोलायचं आहे तर. मी ह्या घरची मालकी नाही म्हटलं, मला सांगू शकतो तू कोणता निर्णय घ्यायचा आहे तर. कोणता आहे सांग मला. तू कोण होय? तू होय कोण पहिले हे सांग मला. कधी पण ह्या घराची मालकीन? ह्या घराचे मालक आहे गंगाराम भाऊ, आणि मालकी नाही गंगाबाई. ते गंगाबाई गेली उडत आता. गंगाराम भाऊ आहे ना, गंगाराम भाऊची बायको आहे म्हटलं मी, दुसरी. समजलं तुला? चल सांग मग मला आता. हा, काही बोलतो बाई तू? गंगाबाई कुठे गेली मग? इथं काय कोणी गंगाबाई राहत नाही काय? आता इथं गंगाबाईने विचारायचं, समजलं? इथं आता मुन्नीबाई विचारायचं. मुन्नीबाईचं घर आहे आसपासून, समजलं? अन गंगाराम भाऊ बी मुन्नीबाईचेच आहे म्हटलं. आतापासून लक्षात ठेवायचं, इथं गंगाबाईचं नाव आता घ्यायचंच नाही कोणा. कधी केलं हो माय गंगाराम भाऊनं लग्न, कधी केलं? आणि गंगाबाईला कुठं टाकलं? मला काय माहित कुठं टाकलं ना काय टाकलं तर मला नाही माहित. अमे गंगाबाई, गंगाराम भाऊ कोण आहे बाई? हा, बायको आहे म्हणते तुमची. कधी केलं बाबा तुम्ही लग्न? गंगाबाई तू घरीच काय म्हणते, हाय नाही म्हणते घरी.
मुन्नी तर पागल झाली आहे. फरक आहे तिच्या डोक्यात. मानसिक रोगी आहे. माझी बहीण होती, मावस बहीण. चालली माझ्या घरी. माझ्या नवऱ्यावर डोळा आहे म्हटलं तिचा. हाताचाच नाही तर काही जमान्याचा आहे. तिनं लग्न नाही केलं माझ्या नवऱ्यासाठी. हा, अशी हकीकत आहे हिची. मला पसंत केलं होतं गंगाराम भाऊनं. आणि ही लागली होती मागं. हिने काही केलं नाही म्हणून हे आता बिना लग्नाचीच फिरून राहिली. काय मग बिना लग्नाचीच मरण ही आता. हा, का माझ्या नवऱ्यासोबतच लग्न करून मानंत बिचारी तशी मरणारच नाही. गंगाराम भाऊ, पण तुम्हाला शोभते काय आता लग्न करून राहिले तुम्ही? नाही बा, मी काय करून राहिलो? मी नाही करत लग्न बघणं. मला काय गरज आहे तर लग्न करायची? एवढे मोठे मोठे लेकर आहे, लग्न झाले लेकरायचे ना. हो बाई, तू जा इथून आणि ह्या गंगाबाईला घेऊन जा इथून. काही काम नाही हिचं आता. सरलं इथचं काम आता हिचं. मुन्नी, काय म्हणता भाऊजी? भाऊजी तुम्ही सांगा ना मला. तुमचं ते हर एक काम ऐकतो मी. सगळंच करतो तुमच्यासाठी. तुम्ही म्हणा तर खरी फक्त मला. काहीच नको करू बा, शांतीनं जगू दे फक्त. तुला राहायचं असं तर राय, मनही आहे नाही. काय प्रेम असतं राय, पण कणी हे डोक्यातून खूळ काढून टाकतो आता. नाही नाही नाही, खूळ कशी काढून मी? मला करायचंच आहे. तुम्ही पहिले काऊन नाही केलं माझ्यासोबत? आता करतोच मी. आता माझे बाबा होते तोपर्यंत बाबानं मला येऊ नाही दिलं इकडे. आता बाबा नाही राहिले म्हणून मी इकडे आली. बाबा म्हणे जाऊ नको म्हणे तिथं. त्याला माया मनाचा कधी विचार नाही आला. ते नाही हिच्याच मनाचा विचार केला. पहा आता मोठ्या घोर संकटात सापडली मी आता, नाही काय? हा, माझ्या संसाराची राख रांगोळी करायसाठी आली आहे बाई. बिचारी कुठून आली ना काय आली. हा होय, तर मावस बहीणच. आता काय करू मी? काही बोलू शकत नाही, इले म्हणू शकत नाही, जाय म्हणू शकत नाही, हाकलू शकत नाही. आता गंगाच्या जीवनात आलं वादळ खूप मोठं. आता कसं याले निपटू पहा लागून बापा आता. पहा मग आता असे व्हिडिओ तुम्ही रोजचे आपले. आणि आवडत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा. हाईप द्यायला विसरत नका जाऊ. भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओत.